नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. जागतिक महिला दिन म्हणजे सन्मान महिलांच्या कार्याचा, सन्मान स्त्री शक्तीचा, सन्मान महिलांच्या कर्तृत्वाचा. आज 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या दिनानिमित्त सर्वत्र विविध उपक्रम आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन होत असतानाच ठाणे वाहतूक शाखेने जागतिक महिला दिनाचं आयोजन ठाण्याच्या उपवन परिसरातील एम्पी थिएटरमध्ये केलं होतं. या कार्यक्रमाला प्रादेशिक परिवहन विभाग ठाणे अधिकारी हेमांगिनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त ढाकणे मॅडम, ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज सिरसाट, पोलीस अधिकारी कर्मचारी व महिला पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी ठाणे वाहतूक शाखेमध्ये कार्यरत असलेल्या श्रीमती रुपाली आळंदे, श्रीमती मीनाक्षी सावंत, श्रीमती रीटा पाटील, श्रीमती सुवर्णा थोरात, श्रीमती सविता सुरवसे, सपना तडवी, परिवहन विभागातील श्वेता काकडे, मिनाज सय्यद, आरती घोडेकर इत्यादी महिला पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांच्या कार्याचा यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्त्री शक्तीचा जागर यावर आधारित महिलांनी नृत्य देखील उपस्थितांसमोर सादर केले. कल्पनाची इंट्रोडक्शन मी अशी करून देऊ इच्छिते. मी रोज वॉकिंगला येते, विडोज पासून तर येऊरपर्यंत जात असते आणि तिची माझी ओळख अशीच वॉकिंगमधून झाली. मी रोज नाशिकवरून भाजीपाला या ठिकाणी विकते आणि अशीच तिला कोणीतरी रिक्षावाला एक असाच त्रास देत होता आणि मी तिथंच उभं राहून गंमत बघत होते. मग तिला विचारलं की काय झालं वगैरे. ती म्हणे मॅडम मला इथं तो असं करतो तसं करतो. म्हटलं उद्या परत आला तर तू रिक्षाचा नंबर तो हे करून ठेव, लक्षात ठेव आणि नंतर मला व्हॉट्सअपने कर. तर तिला मी माझी ओळख सांगितलेली नव्हती की मी कोण आहे वगैरे असं. आणि मग तिने तो रिक्षाचा नंबर मला दुसऱ्या दिवशी दिला. मग मी त्याला नोटीस पाठवून बोलून जे करायचं ते केलं. महिला दिनानिमित्त सर्व महिलांना मी अगदी मनापासून शुभेच्छा देते आणि केवळ हा जो महिला दिन एक दिवसापुरता न राहता तो कायमच 365 दिवस असावा असे मी सर्वांना सांगतो. आगळा वेगळा कार्यक्रम नक्कीच झालेला आहे आणि खरोखरच छान होता आणि इथल्या महिलासुद्धा एवढं सकाळी कामं घरची करून छान तयार होऊन आलेल्या होत्या. त्याच्यामुळे एक अनन्यसाधारण दृश्य ह्या ठिकाणी दिसत आहे आणि त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी ज्या महिलांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचा सत्कार देखील करण्यात आलेला आहे. अशाच प्रकारे त्यांची पंख मजबूत व्हावीत आणि आकाशात उंच उंच उडावं आणि त्यामुळे सर्व महिलांना मी महिला दिनाच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. माता ही आपली सगळ्यात पहिले शिक्षक असते. ह्या आज महिला दिनाचं औचित्य साधून सर्व माता भगिनींना विनंती करण्यासाठीच वाहतूक सुरक्षाविषयी आज हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता. संकल्पना हीच होती की प्रत्येक स्त्री आपल्या जो काही भाऊ असेल, मित्र असेल, वडील असतील किंवा पती असेल यांना आपल्या वाहतूक नियमांविषयी सांगतील आणि त्यांना जनजागृती करतील. त्यासाठी आज चांगलं माध्यम वाटलं म्हणून आज योग्य तो कार्यक्रम आणि ज्या आमच्या सगळ्या महिला भगिनी आहेत ज्या बरोबर काम करतायत त्यांचंही एक थोडंसं कौतुक करावं वाटलं की वर्षभर ते आपल्यासाठी काम करतायत आणि कुठेतरी त्यांना आज एक चांगला स्टेज उपलब्ध करून द्यावं हे त्याच्यातनं संकल्पना आली होती. हा रिस्पॉन्स चांगला होता. याच्यापेक्षा अजून सुंदर रिस्पॉन्स काय आपल्याला सगळे बघतायत. हो, महिलांच्या भरपूर इश्यूज असतात, मेडिकल इश्यूज असतात. त्यासाठी आपण एक मेडिकल कॅम्प स्पार्कलिंग स्माइल्स यांच्या माध्यमातून एक मेडिकल कॅम्पही आयोजित केलेला आहे आणि ज्या महिला अंमलदार इथे जेवढे आलेले आहेत त्यांना प्रत्येकाला आपण एक हेल्मेटही वाटप करत आहोत. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत
आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. महिलांना ज्या ज्या वेळेला संधी मिळाली त्या त्या वेळेला त्यांनी त्यांचं कार्य कर्तृत्व दाखवून दिलं आहे. देशात थोर महिलांची परंपरा आहे आणि त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊनच अभिनव महाराष्ट्र घडत आहे. महाराष्ट्र कधीही थांबणार नाही. तो वेगाने जाण्यासाठी लाडक्या बहिणींचा पाठिंबा राज्याला आहे. केंद्र सरकार असो व राज्य सरकार त्यांनी नेहमीच महिलांना प्राधान्य दिले आहे. असे कौतुक उद्गार आमदार संजय गळेकर यांनी काढले. यावेळी आमदार पुढे म्हणाले की नोकरी केल्याबरोबरच कौशल्य देखील विकसित करा. सुरुवातीला तुम्हाला टेबल खुर्चीची नोकरी मिळणार नाही, परंतु कुठेतरी नोकरीची सुरुवात केली पाहिजे. कोणत्याही कामाची आपल्याला लाज वाटता कामा नये. जे काम मिळेल ते करून स्वतःचे विश्व निर्माण केलं पाहिजे. सुरुवात करा आणि कामाला लागा. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपण अनेक नोकऱ्या उपलब्ध करू शकतो असे सांगत ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी होतकरू तरुणांचा युवा प्रशिक्षण योजनेत सहभागी करून त्यांना प्राधान्य द्यावी अशी मी शासनाला मागणी केल्याचं यावेळी केळकर यांनी सांगितलं. मावळी मंडळ शाळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि विविध संस्थांच्या माध्यमातून पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी 50हून अधिक कंपन्या, 20हून अधिक महामंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पद्मश्री उदय देशपांडे म्हणाले की मल्लखांब हा अस्सल मराठी खेळ आहे. विविध आसने करू शकतो. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त व्यायाम देणारा एकमेव प्रकार म्हणजे मल्लखांब असं सांगत समर्थ, सशक्त, सुदृढ भारत निर्माण करायचा असेल तर आरोग्य चांगले कमवावे असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला. नोकरी मिळावी असं प्रत्येकाला वाटते, परंतु नोकरीबरोबरच कौशल्य देखील अंगीकारा जेणेकरून रोजगार मिळेल असा सल्ला त्यांनी दिला आहे. महाराष्ट्र शासनाचं कौशल्य विकास विभाग आणि या ठिकाणच्या आमच्या 2-3 सहभागी संस्था यांच्या माध्यमातून आम्ही आज मावळी मंडळाला रोजगार मेळावा आयोजित केला आहे आणि जवळजवळ 450-500ची नोंदणी तर ऑनलाईनच झालेली होती. 31 कंपन्या आत्ता आलेल्या आहेत. अजून 4 कंपन्या अधिकच्या जॉईन झालेल्या आहेत आणि 8 महामंडळं देखील या रोजगार मेळाव्यामध्ये उपलब्ध आहेत. मला वाटतं ही एक फार मोठी चांगली संधी आहे होतकरू तरुण तरुणींना. महिला दिनाचं औचित्य साधून हे आम्ही रोजगार मेळावा आयोजित केला आहे आणि मला खात्री आहे की शासनाची ही भूमिकाच आहे की जो म्हणून नोकरी करू इच्छितो त्याला निरनिराळ्या माध्यमातून, स्वयंरोजगाराच्या माध्यमातून असेल किंवा अशा प्रकारे कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देऊन किंवा रोजगार मेळावे घेऊन त्यांना रिकाम्या हाताला काम देणं आणि हे आज या ठिकाणी आपण करतो आहोत. मला वाटतं शेकडो तरुण तरुणींना आजच्या या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून निश्चितपणे नोकरी उपलब्ध होईल किंवा स्वयंरोजगाराचं देखील त्यांना साधन जे आहे ते उपलब्ध होईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी समारोह समितीच्या वतीने ठाण्यामध्ये अहिल्या दौडचं आयोजन करण्यात आलं. यावेळी शेकडो ठाणेकरांनी या दौडमध्ये सहभागी होऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जय जयकार केला.
अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभारामध्ये न्याय, प्रशासन, लोककल्याणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी अनेक मंदिरं आणि धर्मशाळा बांधल्या. तसेच लोकांना रोजगार मिळावा यासाठी औद्योगिक धोरणं देखील आखली. त्यांचे हे कार्य भारतासाठी प्रेरणादायी आहे. त्याचं कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी समितीच्या वतीने ठाण्यात प्रथमच खास महिलांकरिता अहिल्या दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. समारोह समितीचे अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲडव्होकेट रुचिका शिंदे, उपाध्यक्ष दीपक कुरकुंडे, अहिल्यादेवींचे वंशज समितीचे कार्यवाह प्रफुल्ल शिंदे, लेक सिटी स्पोर्ट्स क्लबचे प्रमोद वाघमोडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू, मॅरेथॉनपटू कुमारी आदिती राजेश पाटील इत्यादींसह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह 700पेक्षा जास्त महिला शाळकरी मुली तसेच धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ, राष्ट्रसेविका समिती ठाणे शहर, महिला समन्वय समिती इत्यादींसह विविध संस्थांचे पदाधिकारी या दौडमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले. अंतर्राष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है. 1 2 3 4 अहिल्यादेवींचा जय जयकार. 1 2 3 4 अहिल्यादेवींचा जय जयकार. हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है. देश की नेता कैसी है, अहिल्यादेवी जैसी है. देश की नेता कैसी है. महिला दिवस निमित्त अहिल्या दौडचं आयोजन केलेलं आहे आणि हा फार छान रीतीने प्रोग्राम छान रीतीने झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. ह्याच्यामध्ये शील भारत कॉलेज ऑफ नर्सिंग, मावळी मंडळ, दुसरे भरपूर 8 ते 10 शाळा आहेत ज्यांनी पार्टिसिपेट केलेला आहे. अप्रॉक्सिमेट 500 मुलं आणि मुली आहे मुलींनी इकडे पार्टिसिपेशन केलं आणि भरपूर महिलांचा पण सहभाग झालेला आहे. खूप छान रीतीने प्रोग्रामाला सहभाग दिलाय, त्याच्याबद्दल धन्यवाद. संपूर्ण राज्यात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शिवसेनेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त ठाण्यातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून प्रादेशिक मनोरुग्णालय येथे महिला डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचाऱ्यांचा सत्कार व महिला मनोरुग्णांना फळं वाटप करून महिला दिन साजरा करण्यात आला. गेल्या 16 वर्षापासून शिवसेनेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव व विकास रेपाळे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यावेळी मनोरुग्णालयाचे अधिष्ठाता नेताजी मुळीक, आहार तज्ज्ञ प्रिया गुरव, प्रभाग क्रमांक 19 मधील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा सेना व शिवसैनिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. यावेळी प्रादेशिक मनोरुग्णालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांनी माजी नगरसेवक विकास रेपाळे व नम्रता भोसले जाधव यांचे विशेष आभार मानले. सर्व विभागातून वरती यायचंय. तिरोडकर सिस्टर सुजाता विभागातून सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील आमच्या सगळ्या महिला टीमच्या वतीने माझ्या सहकारी सौ नम्रता भोसले जाधव, आमचं स्वामिनी महिला मंडळ आणि महिला आघाडी प्रभाग क्रमांक 19 यांच्या वतीने या ठिकाणी प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये ज्या काही डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, इव्हन आपला जो काही सफाई कामगार आहेत, महिला, या सर्वांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. अविरतपणे स्वामिनी महिला मंडळ हे महिलांच्या अपलिफ्टमेंटसाठी समाजामध्ये काम करत असतं. हा त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आज मनोरुग्णालयामध्ये आणि रुग्णांना या ठिकाणी त्यांच्या वतीने फळ वाटप आणि एक सदिच्छा भेट आणि शुभेच्छा असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. मी खरोखर स्वतःला भाग्यवान समजतो की अशा चांगल्या काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्या ह्या आमच्याबरोबर अगदी तळमळीने काम करत असतात. आज त्यांना देखील खऱ्या अर्थानं या महिला दिनाच्या शुभेच्छा देण्याचा हा दिवस आहे. आपण मला असं वाटतं हा महिला दिनचा जो कार्यक्रम आहे तो 2009 सालापासून सातत्याने आता 16 वर्ष झाली. मला असं वाटतं फक्त कोविडचं 1 वर्ष वगळलं तर आपण दरवर्षी या स्वामिनी महिला मंडळ अंतर्गत महिला दिन, जागतिक महिला दिन साजरा करतो. साजरा करण्याचं कारण हेच की महिलांना सक्षमीकरण करणं आणि मोठं बनवणं हे तर आपलं आद्य कर्तव्य आहे. प्रत्येकाची जबाबदारी असते. मला असं वाटतं आम्ही राजकीय क्षेत्रात आहोत,
राजकीय क्षेत्र हे निवडणुकांपुरतं असतं, परंतु खऱ्या अर्थाने आम्ही सामाजिक क्षेत्रातूनच काम करत वरती आलेलो आहोत. तर आमचं हे मूळ आहे आणि त्या मुळात कधी आपण मूळ सोडू नये असं मला असं वाटतं नेहमी. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला कोणतंही काम करत असताना एक सामाजिक भान हे नेहमीच राखलं पाहिजे. आणि मनोरुग्णालय हा परिसर कायमस्वरूपी आमच्या प्रभागाशी जोडलेला आहे. त्याच्यामुळे कोणतंही काम करताना आपण जेव्हा कोणती पत्रिका देताना मला असं वाटतं जेव्हा आपण गणपतीला पहिली पत्रिका देतो त्याच पद्धतीने आमचं सामाजिक कार्य सुरुवात जी करतो आम्ही त्यावेळेला हे मनोरुग्णालयात एक छोटासा कार्यक्रम तरी आम्ही आयोजित करतो. आणि मला असं वाटतं ही एक वेगळी एनर्जी आहे, एक वेगळी आम्ही काम करत असतो. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज शनिवारी ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथील कैलासवासी नरेंद्र पल्लाळ सभागृहात महापालिका क्षेत्रातील बचत गटातील महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये 160 महिलांनी सहभाग घेतला. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दीनदयाळ जन आजीविका योजना, समाज विकास विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती उपायुक्त अनघा कदम यांनी दिली. या शिबिरामध्ये महिलांची रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, स्त्रीविषयक आजार व सामान्य तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यकतेनुसार औषधे विनामूल्य देण्यात आली. या शिबिरामध्ये 160 महिलांनी सहभाग घेतला. त्यांच्यापैकी 81 महिलांची प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्मान कार्डची नोंदणी करण्यात आली. महापालिकेच्या माता व बालसंगोपन अधिकारी वर्षा ससाणे यांनी महिलांचे आरोग्यविषयक समुपदेशन देखील केले. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत कंत्राटी पद्धतीवरती काम करणाऱ्या महिला वाहक स्वप्नगंधा घाटे यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ASRTU नवी दिल्ली या संस्थेने त्यांचा आज सन्मान केला. माजी IPS अधिकारी किरण बेदी यांच्या हस्ते स्वप्नगंधा घाटे यांना सन्मानित करण्यात आले. महिला वाहक स्वप्नगंधा स्वप्नील घाटे यांचं वय 38 वर्ष असून वाहक क्रमांक 2006 व सन 2020 पासून त्या वाहन वाहक या पदावरती ठाणे परिवहन सेवेमध्ये कार्यरत आहेत. ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रमाने नियुक्त केलेले कंत्राटदार मे अपूर्वा महिला सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्या परिवहन सेवेमध्ये काम करत आहेत. स्वप्नगंधा घाटे यांनी आजपर्यंत अत्यंत प्रामाणिक व निष्कलंक सेवा ठाणेकरांना दिली आहे. स्वप्नगंधा घाटे यांच्या कार्यसन्मानामुळे ठाणे महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ठाणे परिवहन सेवेचे नाव देशपातळीवरती पोहोचलं आहे. स्वप्नगंधा घाटे यांचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी देखील भरभरून असं कौतुक करून अभिनंदन देखील केलं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.